नागपूरच्या विधान भवन परिसरात शनिवारी मोठ्या प्रमाणात डाटा एंट्री ऑपरेटरांनी मोर्चा काढत आपल्या मागण्यांकरिता आवाज उठवला आहे। गेल्या 10 वर्षांपासून एकाच ठिकाणी काम करणाऱ्या डाटा एंट्री ऑपरेटरांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे, तसेच शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व सुविधा द्याव्यात, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे। या मागणीसाठी नागपूरच्या विधान भवनावर भव्य मोर्चा काढण्यात आला असून या मोर्चात राज्यभरातून मोठ्या संख्येने डाटा एंट्री ऑपरेटर सहभागी झाले होते। राज्यातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या डाटा एंट्री ऑपरेटर्सनी शनिवारी नागपूरच्या विधान भवनावर भव्य मोर्चा काढला। अनेक डाटा एंट्री ऑपरेटर हे गेल्या 10 वर्षांहून अधिक काळ एकाच ठिकाणी कार्यरत असूनही त्यांना अद्याप शासकीय सेवेमध्ये सामावून घेण्यात आलेले नाही। शासनाच्या विविध योजना, कामकाज आणि प्रशासकीय यंत्रणेचा महत्त्वाचा भाग असतानाही त्यांना मूलभूत शासकीय सुविधा मिळत नसल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय। नियमित सेवा, वेतनवाढ, भविष्य निर्वाह निधी, निवृत्ती वेतन यासारख्या सुविधा मिळाव्यात यासाठी हा मोर्चा काढण्यात आलाय। या मोर्चामध्ये महिला, पुरुष डाटा एंट्री ऑपरेटर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। शासनाने लवकरात लवकर आमच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही आंदोलकांनी दिलाय। आम्ही नरेगा सीयू संगणक चालक आहोत। की आमच्या मागण्या आमची पहिली मागणी आहे, योजनेमध्ये ज्यांना 10 वर्ष पूर्ण झालेले अशा कर्मचाऱ्यांना शासकीय सेवामध्ये समायोजन करून घेण्यात यावे। दुसरी मागणी जी आहे की आमची बाह्यस्थ संस्थेमार्फत जी भरती करण्यात येत होती ती रद्द करावी शासनाने। आणि तिसरी मागणी आहे की सुधारित आकृतीबंध आराखडा तयार करून शासकीय सेवेप्रमाणे इतर लाभसुद्धा आम्हाला देण्यात यावे। मागील 2023 पूर्वीचे जे आमचे थकीत मानधन आहे वाढीव दरानुसार ते सुद्धा आम्हाला योग्य नियमानुसार देण्यात यावे। वाढत्या महागाई भत्त्यानुसार आमचे मानधन सुद्धा वाढवण्यात यावे आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार समान काम आणि समान वेतन हे आम्हाला लागू करण्यात यावे। धन्यवाद।